नमस्ते बालमित्रांनो, माझे नाव आयुष गोरडे. आज दिनांक 19 जानेवारी 2022. मी आज तुम्हाला एक गोष्ट वाचून दाखवणार आहे. त्या गोष्टीच्या पुस्तकाचे नाव आहे बोक्या सात बंडे. मी हे गोष्टीचे पुस्तक पूर्णपणे वाचलेले आहे. त्याच्यातलीच एक गोष्ट मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. त्या गोष्टीचे नाव आहे आगाऊ पाऊल आणि बोक्या. आज सुट्टी नव्हती, पण बोक्याचे बाबा ऑफिसात गेले नव्हते, घरीच होते. पलंगावर पडून होते. त्यांना असं झोपलेलं पाहून आजीला आश्चर्य वाटलं. दिवसा कधी ते असं झोपत नसत. काय रे प्रदीपा, निजलास का? आजीनं विचारलं. सहज ग, सहज. अगं बाई, डोकं कणकणतंय, दाबून देऊ का? आजी पुढं झाली. नको, जरा पडतो, बरं वाटेल. बाबा कुशीवर वळले. तेवढ्यात बेल वाजली. आजीनं दार उघडलं तर बोक्या. आजीनं त्याला लगोलग हातपाय धुवायला पिटाळलं. बाबा झोपलेत, आवाज करू नकोस असंही सांगितलं. पण बाबा जागेच होते. कोण आलंय ग? त्यांनी विचारलं. हा चिन्मयानंद आलाय. जा रे बाबांजवळ, डोकं दुखतंय. त्यांचं डोकं दाबून दे, विचार जा. आजीनं बोक्याला बाबांकडे पाठवलं. आवडली का गोष्ट? तुम्ही पण वाचा ही गोष्ट.